हॅलो काय तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आपण चाललोय फिरायला. कुठं फिरायला चाललोय तर तुम्हाला दाखवतो, कारण सांगत नाही पहिले सांगला तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार नाही. तर आपण तिकडे जाऊया, डायरेक्ट तुम्हाला सांगा तिकडे गेल्यावर का कुठं चाललोय त्या. तर व्हिडिओ अशीच कंटिन्यू ठेवा, थोडी पण स्किप करू नका. तर चला. तर मित्रांनो आता आपण पेट्रोल भरून घेऊया गाडीत, कारण पेट्रोल तर थोडं पण नाही, तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, कामाला जाऊन जाऊन पेट्रोल गाडीत थोडा ठेवला नाही ना. आपण आता पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल भरल्यानंतर आपण निघूया. तर जाम वाजलं आता किती झालं तर 9:15 झालेले आहेत. आपण सकाळी 6ला उठलेलो तयारी करण्यासाठी, पण काही तयारी पूर्ण झाली नाही. हिची तर काहीच तयारी झाली नव्हती. तर आता आपण तयारी करून फायनली बाहेर निघलेलो आहे पेट्रोल पंपावर. तर पेट्रोल टाकून निघूया आणि तेव्हा तुम्हाला सांगतोय मी कुठं चाललोय. तर चला. तर मित्रांनो फायनली आपण गाडी टाकी फुल केलेली आहे, तर बघू शकता. तर आपली टाकी फुल केली आपण. आता आपण जाऊया डायरेक्ट चालू आहे आपण अलिबागला. तर टाईम पण लय झालेला आहे, तर आपण टाईम जास्त न करता आपण निघूया लवकर. आता किती झाले तर 9:30 वाजलेले आहेत. आपण 12 वाजेपर्यंत तरी पोहोचलं पाहिजे, कारण तिकडं थोडी मजा केली पाहिजे. घरी पण लवकर यायला लागलं, उद्या कामाला जायचे. आज आमचा प्लॅन कामाला जायचा होता, पण ही सकाळी उठली बोलतो आज कामाला जायचं नाही, आपण डायरेक्ट फिरायला जाऊया. तर मित्रांनो चला आपण आता डायरेक्ट अलिबाग नॉनस्टॉप. तर चला. तर मित्रांनो फायनली आपण मसा सोडून आलेलो आहे. वाशिमपासून मसा सोडलाय आपण. आता आपण इथंशी आलोय आसपास. मसा सोडून तागवाडी काहीतरी गावाचं नाव आहे, तिथं आपण आलेलो आहे. आणि वाशिमपासून आपण मसा सोडला, एवढं लांब आलो नाही. हिला आता आठवण आले का आपण तोंड बांधला नाही, धुळीने आपलं तोंडावर धूळ बसल बोलतो मी. तिथून हेल्मेट घातलेला, आता हेल्मेट काढलाय, कारण आपल्याला माहिती आहे वातावरण पण लय खराब आहे. आणि आधीच आपण एवढं काळा आहे का उन्हात फिरून फिरून अजून काळा होईल, त्याच्यामुळे आपण हेल्मेट घालून आलतो. आणि आता तोंड बांधायला लागले. तिला आता वाटला का ऊन लागायला लागला. आता मग आता 11 वाजत आलं तर ऊन लागला ना, तेव्हा आता ती तोंड बांधते. तर मित्रांनो आपण 11 वाजला, आता 11 वाजता 5 मिनटं कमी आहेत फक्त. तर आपल्याला अजून लय लांब जायचे. मी बोलतो तरी आता इथून काहीतरी 70, 75, 80 काहीतरी असं किलोमीटर थोडं लांब जायचे आपल्याला. तर मित्रांनो चला आपण आता डायरेक्ट आधीमध्ये न थांबता डायरेक्ट जाऊन अलिबागला थांबूया. अलिबागला जाऊन तुम्हाला दाखवतो किती मजा करतो, किती काय परत बीचवर किती गर्दी, काय कसा काय तुम्हाला सगळं दाखवतो. व्हिडिओ अशीच कंटिन्यू ठेवा, थोडी पण स्किप करू नका, कारण सगळे बघल्याशिवाय काय मजा येत नाही. तर मित्रांनो चला. तर हाय गाईज, आम्ही चाललो होतो अलिबागला. तर आम्हाला लोकेशन माहिती नाही. मुंबईमध्ये लोकेशन बघत जात आहोत आम्ही, पण खूप पण जाम लागले, टाइम पण नाही झालाय. तर आम्ही आता कर्जतला पोहोचू. कर्जतला थांबायला लागेल, खूप पण जाम लागलेले आहे. आता किती टाइम होतो ना, किती नाही पोहोचायला. तर आज आम्ही चाललो होतो कामाला. तर कामाला जायची आज माझी इच्छाच नव्हती. तर मी यांना बोलले का आज कामाला नाही जायचं, द्यायला जाऊ. तर हे बोलले आपण अलिबागला जाऊ. आम्ही अलिबाग लोकेशन फिक्स केला आणि आता चाललो आहोत अलिबागला. तर व्हिडिओ अशीच कंटिन्यू. तो गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आता अलिबागला. तर बघू शकता, तर जाम भरती आलेली आहे त्या बीचला. तर मित्रांनो सगळा पूर्ण बदलाव केलेला आहे त्याच्यात. तर मित्रांनो आम्ही आता जस्ट आता किती वाजतात तर मित्रांनो 2:30 वाजलेले आहेत आता. आणि आता जस्ट पोहोचलोय आम्ही. आणि तुम्ही बघू शकता का एवढा उन्हात काला आज झालं पाक. तर मित्रांनो हे बघा एवढी भरती आले, 8 आले आणि एवढे खेळतात इकडं. तर मित्रांनो आपला किल्ला दिसतोय. तर मित्रांनो चला आपण पण थोडा पुढे जाऊया. तर हे बघा ते दिसतोय तुम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो जाम पाणी आहे. आपण आता नागाव बीचवर तिकडे जाऊया. इथंशी नाही थांबू शकत, कारण इथंशी फक्त आम्ही बघण्यासाठी आलतो. तिकडे जाणार आहे नागाव बीचला, कारण इथं पाणी बघू शकतो एवढं पाणी आहे. आला बुडली बिडली तर एक तर बुडली बिडली तर तिच्या मम्मीला ती एकटीच आहे ना, मला एकटीच आहे. आता काय सांगू. पण मित्रांनो तर चला आपण आता डायरेक्ट जाऊया तिकडे नागाव बीचला. इथं काहीतरी लिंबू सरबत आहे, तो लिंबू सरबत पिऊ. तिकडं जाऊ डायरेक्ट नागाव बीचला खेळायला. इथं खेळलो असो पण नको, तिकडं जाऊ. तिकडं बीचवर इथं खेळणार का काही नाही, उगाच पाण्यात खेळत नाही खेळायचं.
तिकडे जाऊ बीचला, मस्त रेती बिती त्या माती खेळू मस्तपैकी. तर चला मित्रांनो डायरेक्ट आता तिकडे जाऊ, तुम्हाला तिकडे दाखवतो. तर मित्रांनो आम्ही आता अलिबागवरून नागाव बीचला गेलतो. नागाव बीचवरून आम्ही काशीद बीचला आलेलो. अलिबाग आणि नागाव बीच दोन्ही चालू आहेत. तर काशीद बीचला आता तो बंद झाला आहे. काशीद बीच बंद आहे 15 जूनपासून. डायरेक्ट 15 ऑगस्टला उघडणार आहे वाटतं. तर ते दादा इथं बसलं, ते दादा म्हणत होतं. तर मित्रांनो आता आपण परत अलिबागला जाऊया. अलिबागला थोडं खेळू, पाण्यात मस्त मजा करू. अलिबागला अर्ध्या तासात तिथं पोचू. इथून काहीतरी 25 किलोमीटर इथून आहे. आता बंद आहे बीच, म्हणजे आपल्याला इथं काही फायदा होणार नाही थांबून. तर आपण लगेच निघूया अलिबाग बीचला. आणि हिचा तोंड बघा कसं पडलंय आता, तिचा पचका झालाय. तिला मी तिथं बोललो का तिथंच खेळू आपण, तर ती बोलली तिकडे बीचवर जाऊया. बोलतो माझ्या वहिनीच ते बोलतो, आलेले ते बीचला बोलतो तिकडेच, बोलतो चला तिकडंच चला. तर तिकडं आम्ही गेलतो, आलो तिकडं पण बंद आहे. कारण आता आम्ही चाललोय. बोल गे काय बोल. आता बंद आहे ना, चला. तर चला गाईज आम्ही जातोय आता अलिबागला, तिकडे अलिबागच्या बीचवर. तिकडं ओव्हरफुल पाणी आहे, पण बघू तरी खेळू आपण तिथंशी. तर चला मित्रांनो, तर गाईज आम्ही परत आता अलिबागच्या बीचवरती आलेलो आहे ना. आता इथंशी जर खेळत असतील तर खेळू, आम्ही नसेल खेळत तर नाही खेळणार, कारण नाही खेळतात. तर चला आपण पण आता खेळूया. आणि हिचं तोंड बघा कसं झालंय. होय तर मित्रांनो तिथं तोंड लय बेकार झालेलं आहे, कारण आम्ही तिकडे गेलतो, तिकडं पण आम्हाला काही भेटलं नाही खेळायला. आणि इकडे आता पाणी कमी झालेलं आहे ना, आम्ही आता इथं खेळू आणि मस्त एन्जॉय 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 करूया. ते बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो चला आम्ही पण आता खेळतोय तिकडं. तर गाईज पब्लिक तुम्ही बघू शकता. तर चला मित्रांनो आता आपण पण खेळायला जाऊया आतमध्ये. तर चला. 2 hours later. तर मित्रांनो आम्ही चाललो तिथं आपल्या किल्ल्यावरती, गुलाबा किल्ल्यावरती चाललोय. आणि चिखल असा रेती आहे ना, ती अशी चिखलासारखी झाली. डायरेक्ट अशी चिप 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 चिप, पाय डायरेक्ट एकदम घाण 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 असं झालं. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन कसं आहे त्या या महाकाड कसा आहे त्या. मी पहिले इथं आलेलो, तर आम्हाला पक्की संध्याकाळ झाली त्या टायमाला आलतो तेव्हा. तर इथं आलो तेव्हा संध्याकाळ झाली. तिथं पाणी भरते होती पक्की न, इथून जाऊन देत नव्हते. तरी आम्ही म्हणजे पाणी एवढं नव्हतं, तरी असेल असा आपल्या गुडघ्याच्या आसपास. नाही इथून असेल, इथून असेल असा गुडघ्याच्या आसपास. तरी आम्ही गेलतो तिथं परत, पण संध्याकाळ पक्की झाली. तिथं संध्याकाळी आलो तर आम्हाला काही तिथं थांबून दिलं नव्हतं लय. म्हणजे तरी बहुतेक मी सांगतो 4-5 वर्षापूर्वी आलेलो, तेव्हा कसा काही समजत नव्हतं, एवढा काय नव्हता तेव्हा आलेलो. तर आता परत चाललं तिथं अशी बघण्यासाठी परत त्याचा इतिहास बघण्यासाठी का काय कसा होता ते बघायला चाललो आहे आम्ही. तर मित्रांनो आम्ही जाऊन येतो तिथं, तुम्ही व्हिडिओ अशीच कंटिन्यू ठेवा. काहीच आम्ही तर आलोय आणि बघा ना काय चाललंय तशी. काय गोळा करते काय 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 शिंपी शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात. दाखव त्यांना पण. तर मित्रांनो ती आले ना शिंपली गोळा करा घेतला तुम्ही तशी. तिला बोलतोय चल पटकन आपल्याला घरी पण संध्याकाळी लवकर जायचे. तर राहिले तशी या करत ती टाइमपास करत तिला बोलू चल लवकर, तरी ती राहिले शिंपली गोळा करत. बोलतो मला करायचे, चल करायचे तर कर, मी जातो पुढं, तू ये मग मागे. तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट तिथं किल्ल्यावर जाऊया. तर चला. तर गाईज बघा ना एकाचा चपली सांभाळा दिल्या याच्या, म्हणजे बघ बॅग पण त्याची मा सांभाळायची, चप्पल पण मान तिथं आधी जाय त्या विंटाचे कुठे आला नको झालाय. लगीन करा पण असं आहे नको, एवढ्या नाल झालं पाहिजे. मित्रांनो माझं नाही अजून लगीन झाला, फक्त जमून ठेवला आहे, मोरल करणार आहो लगीन. तुम्ही सगळे जा का आपला पत्रिका सगळ्यांना पोहोचतील, ज्या ओळखीचे आहेत ती तशी. ओळखी अनोळखीवाल्यांना पण आपण देऊ, तसं काय नाही. अनोळखी आपलं तर कोण नाही, सगळी टू फॅमिली इंस्टा फॅमिली सगळी आपलीच आहे, सगळी आपली घरची आहेत, सगळ्यांना येतीलच. तर मित्रांनो चला पोचलोय फायनल आम्ही तिथंशी, थोडा राहिला आहे आता. तर चला तिथं जाऊन डायरेक्ट तुम्हाला तिथं दाखवतो. तर आम्ही आता मेन प्रवेशद्वार इथं पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता प्रवेशद्वाराजवळ इथं पोचलो आम्ही. आणि ह्या पोरा बघा कशी घालतात इथं. तर मित्रांनो मेन प्रवेशद्वार इथं पोचलं आहे.
काय काय तिथे तर मित्रांनो आम्ही आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे तशी. तर आतमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे त्या. मित्रांनो तुम्ही इथं आल्यानंतर घोडागाडी परत आपली ती नाही का दुसरी राहते गाडी, त्याच्यावर येऊ शकते परत आणि चालत पण येऊ शकता. बहुतेक येताना चालतच या, कारण चालत येऊन म्हणजे बघायला भेटतं आहे, येण्यासारखं आहे. येताना कसं आपण एन्जॉय करायला येतो, म्हणजे चालतच शिकला पाहिजे, येऊन काही फायदा नाही गाडीत बिडीत. तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट तिथे जाऊया आतमध्ये. तर चला, तर फायनली आतमध्ये आलेलं आहे आणि तिथंशी आपल्याला तिकीट काढावं लागतं. म्हणजे तिकीट पण देत नाही, ऑनलाईन कॅश पे करावं लागते. पण आपल्याला पे आपला बंद झाला आहे, त्याच्यामुळे आपण कॅश दिली आणि कॅश ते घेत नाही, पण आपण तरी कॅश दिलेलं आहे त्यांना. आणि तिथंशी आपण पे करणार होतो पण पे केलं नाही. आणि इकडं जे आहे भवानी ते त्यांचं मंदिर आहे तशी आतमध्ये, तर आपण जाऊया दर्शन घेऊया तिकडं. तर चला मित्रांनो, बहुतेक ठिकाणी आपला अलाउड नाही आहे, व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे, तर आपण तुम्हाला काही दाखवू शकत नाही आतमध्ये. तर त्याच्यामुळं आपण व्हिडिओ थांबवतो इथं. जर दाखवण्याचा प्रयत्न दाखवता आला तर तुम्हाला दाखवू नक्कीच. तर चला मित्रांनो आपण आता बघूया आतमध्ये जाऊन. तर चला तर गाय जर त्या काळातले तुम्ही तोफे बघू शकता, हे तोफे बघा, हे तोफे होते. आणि या पहिल्यासारखं काही राहिलं नाही आता, बाकी नॉर्मल आपल्या ते दगडी कसं चाललेले आहेत. कारण आता एवढा किती वर्ष म्हणजे किती काळातला असेल हे सगळा केलेला. तर मित्रांनो व्ह्यू बघू शकता कसा आहे व्ह्यू. तर बघा मित्रांनो, इथं मला एक म्हणायचं आहे, तुम्ही इथं येता मस्त म्हणजे बघण्यासाठी येता तुम्ही, ते ठीक आहे, तुम्ही बघण्यासाठी येता, या तुम्ही बघा, मजा करा, एन्जॉय करा, सगळं करा, मजा एन्जॉय एकच असते. पण मला एक सांगायचं, इथं येतं तुम्ही हे असं कचरा, हे आता इथं कपडे कोणी टाकलं काढून, तर ह्यो कचरा इकडे केलेला आहे, पाणी बॉटल तरी इथं नका ना टाकू. तुम्ही तुमच्या वस्तू तुम्ही आणता, तुम्ही वस्तू आणता, खाता पिता इथं या करता, ते ठीक आहे तुम्ही करा. पण मित्रांनो तुम्ही येताना तुम्ही तुमची वस्तू घेऊन जा ना, परत रिटर्न घेऊन जा. इथं आता हे बघा, इथं कोणी आलं असतील या पत्रावली सगळं इथं टाकल्यात, तुम्ही इथं किल्ल्यावर टाकू नका ना, तुम्ही घेऊन जा ना घरी नका. तुम्ही अर्ध्या रस्त्यात घेऊन जा, तिकडे अर्ध्या रस्त्यात आहे का, तुम्ही येताना तर चालत येणार नसाल, स्वतःची गाडी किंवा भाड्याची गाडी, कोणाची गाडी, तुम्ही गाडी घेऊन येत असाल ना, या ना. एखादी पिशवी आपल्यासोबत आणा, हातात बॅग असते आपली, नसेल ठीक आहे, बॅग नसेल पिशवी नसेल हातात घेऊन जा. इकडं कुठेतरी असतील, आता प्रत्येक ठिकाणी कचरा कुंडे अशा लावलेल्या असतात. पण मित्रांनो इथं कचरा करू नका. आता मी आलोय इथं, मगापासून आलोय, आमच्या पण बॅगेत पाणी बॉटल होत्या, सगळ्या होता, आम्ही संपवल्या पण फेकल्या नाही, बॅगेत टाकल्या, घेऊन चाललोय. अर्ध्या रस्त्यात फेकू नाही, तुम्ही अर्ध्या रस्त्यात पण कुठं पण फेकू नका, जिथं असा जीव वापरणारी जागा नसेल तिथं फेकलं ठीक आहे, पण इथं किल्ल्यांवर तरी नका फेकू. आता ही बघा तुम्हाला दाखवतो, इकडे किती घाण, नुसती घाण आहे ही बघा. आता मला माहिती आहे, आता तुम्ही तर कमेंट करणार आहेत का, तुला दिसले तू उचलायला पाहिजे, त्या फेकायला पाहिजे. सोबत जर असतं कोणी अजून ना, तर आम्ही सगळा केला असता, पण एकटा आहे, एकटा एवढी घाण तर उचलू नाही मी शकत ना, ती कशात नेऊ पण शकत नाही, कारण बॅग एवढीची बॅग आहे, माझी बॅग आहे. आता या बघा, तुम्ही येताना या बघा, आता हे बॉटल इथं एवढं फेकून दिल्यात, तुम्ही इथंशी येऊन इथं गडकिल्ल्यावर तरी फेकू नका. इथंशी मित्रांनो स्वतःची घाण स्वतः मागे घेऊन जा, इथं गडकिल्ल्यावर फेकू नका. आपल्या महाराजांची शिकवणी होती का कचरा तिकडून काही वस्तू आणा खायला, नाही इथं गडकिल्ल्यावर फेका, ही शिकवण होती का आपली? शिकवण नव्हती नाही. मित्रांनो घेऊन येताना तुम्ही तुमचा कचरा सोबत घेऊन जा, पिशवी आणा किंवा बॅग आणा, त्या बॅगमध्ये किंवा पिशवीमध्ये घेऊन जा आणि तिकडे रस्त्यावर टाका, तिकडं घेऊन टाका. किंवा तुम्ही तुमच्या घरात खाता ते तुमच्या घरात टाकता का? नाही टाकत ना. तर मित्रांनो आणला ना कचरा, आणा तुमचा, तुम्ही सोबत घेऊन जा, इथं गडकिल्ल्यावर टाकू नका. तर मित्रांनो चला तुम्हाला पुढं पण दाखवतो कसं आहे त्या, तर व्हिडिओ अशीच कंटिन्यू ठेवा. तर चला गाईज, तुम्ही गडकिल्ल्यांच्या येता, खानापिना घेऊन येता, पण प्लीज इथं कचरा टाकू नका. बघा इथं किती कचरा पडलेला आहे, खाऊन पिऊन झालं, तुम्ही कचरा सोबत घेऊन जा, इथं टाकू नका. वाटलं तर कचरा कुंडीत टाका. तर मित्रांनो बघा, आता मी त्या दादाला विचारतो तशी, तर कुठे काय होतं त्या दादा, म्हणजे आपण इथं आपण एंट्री फी करतो, ती एंट्री फी आपली जाते कुठं, म्हणजे काय काय करण्यासाठी, म्हणजे कुठं खर्च होते ती? गव्हर्नमेंटला आहे सर.
तर मित्रांनो ती गव्हर्नमेंटला जाते, ठीक आहे गव्हर्नमेंटला जाते, पण मला एक म्हणायचं आहे, मग गव्हर्नमेंटला जाते तुम्ही तर एक बॅनर तरी लावा का, तुम्ही पब्लिक येते पर्यटन येतात, तुम्ही कचरा करू नका, इथं एक बॅनर तरी लावलं पाहिजे. एवढी फीची बॅनर लावलंय, इथं फीचं लावलंय, इथं स्कॅनर लावलंय QR कोड, इथं महाराजांचं एरिया, पण इथं लावलंय फीचं लावलंय. मग एक तुम्ही बॅनर इथं लावा नका, पब्लिक तुम्ही येता कचरा करू नका, इथं कचरा केल्यानंतर तुम्ही तशी कचरा केल्यानंतर दंड भरा लावा. नाही तशी आपल्या गड किल्ल्यावरती कचरा किती आहे बोला. ती कोणाला सांगितलं ना, पाण्याची बॉटल पण नेऊन देत ना आम्ही आतमध्ये, का बॉटल पाणी पितात सगळे आतमध्ये टाकतात. आता हे सकाळी सगळे कचरा, संध्याकाळी डबल काढणार, डबल सकाळी तेवढाच कचरा करतात. तर मित्रांनो मी आलो इथंशी, म्हणजे माझा फर्स्ट टाइम आहे इथंशी आलोय मी, पण अक्षरशः मी आतमध्ये गेलो ना, मला एवढी घाण वाटली ना बघून, एवढी पाणी बॉटल अक्षरशः प्रत्येक ठिकाणी 10-20 पाणी बॉटल आहेत. पण मित्रांनो तुम्ही येता इथं येताना बघण्यासाठी येताना तुम्ही, मग येताना तुम्ही कचरा का करता इथं, मला एक समजत नाही. कचरा करू नका ना. हा डस्टबिन पण आहेत, रोडचं डस्टबिन आहे, पण डस्टबिन मध्ये नाही कोण टाकतात. सरकारला माझी एक विनंती आहे, एवढी तुम्ही फी घेताना प्रत्येक पर्यटकांच्या मागे एक फी घेताना, मग तुम्ही इथं एक बॅनर लावा का तुम्ही येताना कचरा करू नका, कचरा केला दंड भरायला लावा. प्रत्येक ठिकाणी कुठेही असला तिथं एखादा गार्डन असलं तिथं तुम्ही लावलेला असतो ना, कचरा केला तर फी भरायला या दंड भरायला होता. मग आपल्या गड किल्ल्यानं पण लावा, कचरा केला दंड भरायला लावा. कारण आतमध्ये एवढी घाण आहे ना, आता मी आलोय, मी एकटा तर उचलू शकत नाही एवढी घाण, कारण मी पण कुठं नाही होती टाकायला, एवढी घाण आहे एवढी पूर्ण, मी सांगतो ना अख्खा ट्रक भरलं, एवढी घाण आहे तिथं. मित्रांनो घाण करू नका प्लीज. इथंच तुम्ही आपल्या महाराजांची शिकवणी नव्हती. आपण घरात खातो पितो कचरा टाकतो, घरात नाही ना, आपल्या कचरा कोणी टाकतो, जिथं कचरा बाहेर टाकतो ना तिथं कचरा नेतो, इथं पण गड किल्ल्यानं टाकू नका. भाऊ तुम्हाला काय म्हणायचे, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, कारण रोड टच आता बघतो तर रोड टच पण डस्टबिन असतं, हो. सगळ्या प्रोसिजर आहेत, पण पब्लिक अशी आहे की पब्लिक ऐकत नाही. तर मित्रांनो ही बघा, आता ही फी बघा, ही फी एका माणसाच्या आपल्या भारतीय नागरिकाची 25 रुपये आहे. 25 म्हणजे आपली फॅमिली आता 4 जण आलो तरी 100 रुपये होतात एकाचं. हा असं दिवसाला किती जण येत असतील, किती पब्लिक येत असेल, मग तुम्ही एक बॅनर लावा. नसेल जमत जाऊ दे, मी पण एवढं या नाही, मी नेक्स्ट पेरीला आलो, मी आणल बॅनर लावल इथं, बॅनर म्हणजे पोस्टर लावल इथं का कचरा केला तर दंड भरा. हा चालेल ना तुम्हाला, कारण सर पैसा तिकडे गव्हर्नमेंटला जातो, मग गव्हर्नमेंटने एक लावला पाहिजे. काय आहे जाऊ दे चला. पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तरी समजलं असेल तर कचरा करू नका प्लीज इथे येऊन, कारण ते दादा पण बोलतो, रोज संध्याकाळी बोलतो साफ करतो, तो कचरा जातो, हा कचरा फेकता, मग तुम्ही सकाळी येऊन परत कशाला करता, नका ना करू. कचरा करून आपल्याला काय भेटतंय, आपली मराठी माणसं आपणच घाण करतो इथं येऊन. हा घाण करू नका प्लीज. आता आमची परत एक फेरी होणार कचरा साफ करायला, परत संध्याकाळी होते फेरी. बघा ते काका पण बोलला आपल्याला का आपण घाण रोज संध्याकाळी उचलतो. तर मित्रांनो परत या, आल्यानंतर घाण करू नका. आता मी पण निघतो, जास्त बोललो, काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. तर मित्रांनो चला आता मी पण निघतोय घरी जायला, कारण जाम टाइम होईल आपल्याला निघताना आता. तर चला. 1 hour later. तर मित्रांनो आमची चेंजिंग झालेली आहे आणि आम्ही आता तिकडे गेलतो, तर तिला तिथंच ठेवलं आहे मी बॅग ठेवला आहे तर लॉकरमध्ये, कारण तिथं बॅग ठेवू शकत नाही. तिचा मोबाईल पण त्याच्यात, माझा वॉलेट पण बॅगमध्ये तिथं जर ठेवला तर कोणी उठवली बॅग तर कामच झालं त्याचा आमचा. त्याच्यामुळं आता मी इकडे ठेवतोय बॅग, लॉकरमध्ये ठेवतोय ना, परत तिकडे जावं खेळायला. तर चला मित्रांनो तिकडे जाऊन खेळतो, ते तुम्हाला दाखवतो. फायनली आपण लॉकरमध्ये बॅग ठेवलेली आहे आणि लॉकरची चावी आपण पाठीमागे घेऊन आलेलं आहे. मी ठेवू कुठं त्याचं टेन्शन आलं आहे, म्हणजे एक वस्तू ठेवली का दुसरी वस्तू असते जातात, ती ठेवायची कुठं. तर मित्रांनो आपल्या पॅन्टला एक चेनीचा खिस्सा आहे आणि त्या खिशात टाकू आपण. आणि तर मित्रांनो आता आपली बायको तिथं वाट बघत आहे, माझी बायको तिथं माझी वाट बघत आहे आणि तिला घेतो आणि बीचवर जातो, मस्त खेळतो बिलतो आणि लवकर घरी निघायला लागलो. उद्या कामावर जायचे, आज सुट्टी घेऊन आलो. सकाळी आला उठलो मी, मस्त उठलेलो, कामावर झालं तर ही बोलतो कामाला लावू नका, आज मला फिरायला जायचं. बोललो चल जाऊ फिरायला जाऊ तर जाऊ. तिला नाही कधी नाही बोललो, आता कशाला नाही बोललो. तर ही बघा कशी वेट करते तिथंही. तर चला आपण आता डायरेक्ट बीचला जाऊ. तर चला. आणि मित्रांनो आपण आपली पब्लिक कुठं लावलेली आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो ही बघा 491 इथं पबडी आपली लावलेली आहे, ही बघा. तर आपण आता डायरेक्ट जाऊया बीचमध्ये खेळायला. तर चला. तर मित्रांनो फायनल आम्ही पाण्यामध्ये आलेलो आहे आणि पब्लिक कशी आहे. तर मित्रांनो आता चला आपण पण इकडं थोडा मजा करून घेऊया. सकाळपासून काही केलं नाही. सकाळी तर अलिबागला आलो, इथं पाणी पक्का होतं, आता आटलंय पाणी. मग तिथून गेलो आपल्या नागावच्या बीचला, तिथं गेलो तर तिथं पण पाणी पक्का होता, तिथं पण काही आमचं काम जमलं नाही. तिथं गेलो काशीद बीचला गेलो तर पाणी बरा होता तिथं, पण तो बंद केलाय 15 तारखेपासून. तर आता डायरेक्ट 15 ऑगस्टला उघडणार आहे.
तर मग आपण इथं आलो परत फिरून तर इथं भेटला नाही तर कपडे घ्यायला गेलो इथं बोललो कपडे घेऊ आता नवीन मस्त कपडे घेऊ तशी कपडे पण असं होतं का इच्छा झाली ना घ्यायला तर आता घरी येऊन आणलेलं त्या कपड्यावर येत्या या कपड्यावर आता केलो मस्त केलो बिलो झाला का जाऊ घरी बोल का काहीतरी दोन शब्द तुला कसं वाटतंय मस्त गार हे गारगार वाटतंय का या मस्त घाणी पाणी आले तर मित्रांनो चला मग आपण पण मजा करून घेऊ आता या आयला नुसता खेळून घेऊ तर चला तर मित्रांनो आखी खराब पाणी नाकी तोंडा गेला नाका गेला डोळ्या गेला काय करू काय ना तुम्हाला तर मित्रांनो फायनली आमचा खेळून फिरून झालेला आहे आणि आता आपण निघलेला आहे घरी तर आमचा अवतार बघू शकता ह्या कवट्या मागकडे कसा दिसतंय आणि मित्रांनो ह्या अवतारवरती आणि असा घरी चालू आहे आता मी तर मित्रांनो चला आता वाजलेले आहेत किती 7:30 आपण जाऊ निघूया आता घरी कारण जाम टाइम झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडले असेल तर काय करा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अरे जल्दी काय परत बोल अरे बोल ना बोल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब बोल ना तर मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ब्लॉग इथे एंड करतो